Hello students, very good morning all of you. Today we are going to learn 9th standard maths part 2, lesson number 1, basic concepts in geometry, practice set 1.3. Let's see. चला तर मग सुरू करूया. सराव संच 1.3. प्रत्यक्ष सराव संच 1.3 सोडवण्यापूर्वी काही मूलभूत गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायला लागणार आहे. ते आपण आधी बघूया. सर्वांनी पान क्रमांक 8 काढायचे. सी पेज नंबर 8 इन युअर टेक्स्टबुक. कंडिशनल स्टेटमेंट अँड कन्व्हर्स म्हणजे सशर्त विधाने आणि व्यत्यास. कुठलीही गोष्ट जर तरच्या स्वरूपात आपण जेव्हा म्हणतो, एखादी कंडिशन, सशर्त, अट, तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही चांगल्या गुणांनी पास व्हाल, जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही चांगल्या गुणांनी पास व्हाल, याला म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. खूप सोपं आहे, कारण हे समजल्याशिवाय तुम्हाला पुढील भाग समजणार नाहीये. म्हणून चला तर सुरुवात करूया. द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द इफ देन फॉर्म आर कॉल्ड द कंडिशनल स्टेटमेंट. इफ यू स्टडी हार्ड देन विल पास विथ गुड मार्क्स. बघा, इफ देन लक्षात घ्या, कंडिशन झाले. ठीक आहे. The part of the statement following if is called antecedent and the part following then is called the consequent. खूप सोपं आहे. जर तर, if आणि then. फॉर एक्झाम्पल बघा, एक सोपं उदाहरण दिलेलं आहे. The diagonals of a rhombus are perpendicular to each other. rhombus एक दाखवूया आपण, तुमच्या लक्षात येईल. This is rhombus. All sides are congruent आणि डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता हे स्टेटमेंट आपल्याला असं लिहिता येईल. द कंडिशनल स्टेटमेंट विल बी रिटन इन द फॉर्म लाईक दॅट. इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ rhombus देन द डायगोनल्स आर परपेंडिक्युलर. लक्षात घ्या, देन आणि इफ या दोन शब्दांना खूप महत्व आहे. अँटेसेडेंट खूप पहिला पार्ट, कुठल्याही सेंटेन्सचा, कुठल्याही स्टेटमेंटचा, कुठल्याही वाक्याची सुरुवात जिथून होते इफ पासून, त्याला आपण अँटेसेडेंट असं म्हणणार. आणि इफच्या नंतरचं वाक्य संपेपर्यंतचा जो पार्ट असतो त्याला कॉन्सिक्वेंट असं आपण म्हणतो. खूप सोपं आहे. इफ द कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, इट्स कन्व्हर इज नॉट नेसेसरी टू स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल्स. आता कंडिशनल स्टेटमेंट एक छान दिलेलं आहे बघा. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ rhombus देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे 8 पान क्रमांकावरील ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला रीड आउट करायला लागतील, लिहून काढायला लागतील. प्रत्यक्ष काय अभ्यास करायचा ते तुम्हाला मी सांगतो. आता पान क्रमांक 9 बघायचं आहे सगळ्यांनी. सी पेज नंबर 9 इन युअर टेक्स्टबुक. सुरुवात बघा. कन्व्हर्स म्हणजे एखाद्या वाक्याचं जेव्हा आपण उलट विधान घेतो, मगाशी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे. इफ द डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर देन इट इज rhombus. बघा, दिस इज rhombus. These are their diagonals. They are perpendicular to each other. They are making 90-degree angle here. मगाशी आपण असं म्हटलं होतं, इफ द क्वाड्रिलॅटरल इज rhombus देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर. आता कन्व्हर्स असं म्हणतो आहे, म्हणजे उलट विधान. थोडक्यात, इफ द डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर देन इट इज rhombus. म्हणजे कर्ण परस्परांना लंब असतील तर तो rhombus असतो. आणि मगाशी आपण म्हटलो, इफ द क्वाड्रिलॅटरल इज rhombus देन इट डायगोनल्स आर परपेंडिक्युलर, म्हणजे उलट विधान. आता बघा, कंडिशनल स्टेटमेंट त्याच्या खाली अजून एक उदाहरण छान दिलेलं आहे. इफ अ नंबर इज प्राईम नंबर देन इट इज इव्हन ऑर ऑड. कुठलाही प्राईम नंबर असेल म्हणजे मूळ संख्या, तर ते इव्हन किंवा ऑड म्हणजे सम किंवा विषम असेल. आता हीच कंडिशनल स्टेटमेंट, हे जे सशर्त विधान आपण कन्व्हर्स म्हणजे व्यत्यास स्वरूपात कसं लिहिणार? शेवटचं विधान आधी घ्यायचं,
म्हणजे कसं, इफ अ नंबर इज इवन ऑर ऑड देन इट इज प्राईम नंबर. खूप सोपं आहे. शेवट लास्ट जो आहे देन नंतरचा लास्टचा पार्ट तो आधी आपण घेतो आणि आधीचा पार्ट आपण नंतर घेतो. इट विल कॉल्ड ॲज कन्व्हर्स. ठीक आहे. तर काही गोष्टी इकडे दिलेल्या आहेत त्या आपल्याला बघायला लागतील. ही एक फिगर बघा युक्लिडची या ठिकाणी दिलेली आहे. युक्लिडने बरेचशा पॉस्ट्युलेट्स प्रूव्ह केलेले आहेत. सम सेल्फ एव्हिडन्स जॉमेट्रिकल स्टेटमेंट्स विच वेअर ॲक्सेप्टेड बाय ऑल. सर्वांनी जे मान्य केलेले आहेत, जे विधानं सत्य आहेत, सर्व मान्य जी गृहीतके आहेत, अशा गोष्टी आता या ठिकाणी आपल्याला शिकायच्या आहेत. तुम्ही बघू शकता. सम सेल्फ एव्हिडेंट geometrical statement which are accepted by all which are true, that is called as postulates. त्याला आपण postulates म्हणजे गृहीतक असं म्हणतो. Shown that on the basis of a postulates some more properties can be proved logically, and properties proved logically are called as theorem. त्याला आपण theorems असं म्हणतो. मराठीत त्याला प्रमेय असं म्हटलं जातं. पहिलं बघा, some Euclid's postulates are given below. There are finite line passing through a point. Let this is point. एक पॉइंट आपण घेऊया. या पॉइंट मधून आपल्याला किती लाइन्स ड्रॉ करता येतील? इनफायनाइट, अनंत रेषा या एका पॉइंट मधून आपल्याला काढता येतील. इनफायनाइट लाइन्स कॅन ड्रॉ थ्रू अ वन पॉइंट. अनंत रेषा. सेकंड प्रॉपर्टी, सेकंड, देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट्स. आता मी इकडे 2 पॉइंट्स दाखवले, 2 बिंदू दाखवले. याच्यातून बाळांनो वन अँड ओनली वन लाईन कॅन बी पास. दुसरी लाईन तुम्हाला या 2 पॉइंट मधून ड्रॉ करणं शक्यच नाही. मगाशी सांगितलं सिंगल पॉइंट मधून इनफायनाइट लाईन्स पास होऊ शकतात, पण 2 पॉइंट जर असतील वी कॅन ड्रॉ वन अँड ओनली वन लाईन थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट. 2 पॉइंट मधून एकच लाईन, एका पॉइंट मधून इनफायनाइट लाईन्स. थर्ड बघा, अ सर्कल ऑफ अ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट ॲज इट्स सेंटर. सी, अ पॉइंट इज देअर. इफ दिस इज रेडियस we can draw a circle from the given radius. Radius is shown by letter R. Fourth one, all right angles are congruent with each other. All right angle, कुठलाही काटकोन त्रिकोण तुम्ही घ्या, सॉरी काटकोन घ्या, ट्रायंगल नाही. All right angles are congruent to each other because all they are 90 degree. आणि पाचवा आहे, इफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्म ऑन वन साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल. एकच साइड आहे ट्रान्सव्हर्सलच्या, तर स्टेटमेंट मध्ये तुम्हाला असं दाखवता येईल, ऑफ टू लाइन्स ॲड वन टू लेस दॅन टू राईट अँगल्स देन द लाइन्स प्रोड्यूस इन द डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. अशा पद्धतीने आपल्याला द लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह अ थेरम इज कॉल्ड अ प्रूफ. कुठल्याही सेंटेन्सचं. आणि याच्यावर तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट प्रूफ दिलेले आहेत. यू कॅन सी द पेज नंबर 10 इन युअर टेक्स्टबुक. एक छान थेरम, प्रमेय आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. येता 9वीला किंवा 10वीलाही पुढे गिव्हन टू प्रूव्ह दॅट आणि फिगरचा यूज करून स्टेटमेंट जे असतं ते आपल्याला प्रूव्ह करायला लागतं. त्याला आपण थेरम असं म्हणतो. प्रूफ आपल्याला द्यायला लागतो. बघूया, पान क्रमांक 10 सगळ्यांनी काढायचं आहे. थेरम, त्याला आपण स्टेटमेंट असं म्हणूया. द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स, पहिले लाईन बघा, आर ऑफ इक्वल मेजर. म्हणजे काय की दोन रेषा जेव्हा एकमेकांना छेदतात तेव्हा अपोजिट अँगल्स हे या ठिकाणी सेम मेजरचे तयार होतात. आय रिपीट, द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर.
आता गिव्हन आपल्याला हे दिलेलं आहे, सुरुवातीचं अर्ध विधान, त्याला आपण गिव्हन म्हणूया. लाईन ए बी, यू कॅन सी लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ओ. ही लाईन ए बी आहे, तुम्ही फिगरमध्ये बघा पुस्तकात. ही लाईन सी डी आहे. बोथ लाईन इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ओ. दिस इज युअर गिव्हन, याला गिव्हन म्हणतात. AOC COD AOB COD ही बिटवीननेस दिलेली आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं, अर्धविधान पुढचं बघा. टू प्रूव्ह दॅट अँगल AOC म्हणजे असा, कॉन्ग्रुएंट अँगल BOD म्हणजे हे, जे आहेत वर्टिकली अपोजिट अँगल्स. दुसरा पार्ट आहे BOC, अँगल BOC म्हणजे असा, कॉन्ग्रुएंट अँगल AOD म्हणजे हा अँगल. दिस यू हॅव टू प्रूव्ह, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फिगरचा यूज करून, गिव्हन मधल्या दिलेल्या इन्फॉर्मेशनचा यूज करून हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्याला आपण आता म्हणणार आहोत प्रूफ. बघा खूप सोपं आहे. या दोन लाईन्स मी पुन्हा काढतोय, तुमच्या लक्षात येईल. खूप महत्त्वाचा पार्ट आहे. इयत्ता 10वीला तुम्हाला हे सविस्तर शिकायला लागणार आहे. प्रूफ, सिद्धता. अँगल AOC प्लस अँगल BOC म्हणजे हे दोन्ही अँगल्स इन अ लिनियर पेअर असल्यामुळे या दोन अँगल्सची बेरीज ही 180 डिग्री आली, 180 अंश आले. रेषीय जोडीतले कोण म्हणजे लिनियर पेअर अँगल्स त्याला आपण म्हणतो. देअर सम इज ऑलवेज 180 डिग्री. 180 अंश त्यांच्या मापांची बेरीज असते. दुसरं बघा, अँगल BOC प्लस अँगल BOD इक्वल टू 180. अँगल बघा, ही लाईन आहे, तुमच्या लक्षात येईल. दुसरं स्टेटमेंट, अँगल BOC म्हणजे असा प्लस अँगल BOD म्हणजे असा. BOC प्लस BOD, सम ऑफ these two angles is also 180. This is your second equation. This is your first equation. In the next step we are adding these two equations because their right side is same. 180 यांची उजवी बाजू समान आहे, म्हणून याची डावी बाजू पण समान येणार. बघा, AOC प्लस BOC इक्वल टू BOC प्लस BOD. नेक्स्ट स्टेपमध्ये BOC सेम असल्यामुळे त्याचं इलिमिनेटिंग होईल, म्हणजे ते कॅन्सल होईल. आणि BOC कॅन्सल झाल्यामुळे लास्ट स्टेप तुमच्या समोर असणार अँगल AOC कॉन्ग्रुएंट अँगल BOD. हेन्स प्रूव्ह, वी कॅन प्रूव्ह इट सेकंड सेम वे, सेम मेथड. दिलेल्या फिगरचा उपयोग करून, गिव्हनमध्ये जी माहिती आहे त्याचा वापर करून जे स्टेटमेंट आपण प्रूव्ह करतो त्याला आपण प्रूफ म्हणतो. आणि या प्रकारच्या सिद्धता, या प्रकारचे थेरम्स तुम्हाला पुढे शिकायचे आहेत, 10वीत पण आणि 9वीत सुद्धा. त्यानंतर एक इनडायरेक्ट प्रूफ तुम्हाला दिलेला आहे. अ प्राईम नंबर इज ग्रेटर दॅन 2 इज ऑड नंबर. इनडायरेक्ट त्याला आपण म्हणतो प्रूफ. सध्या ही तुम्हाला अभ्यासात नाही. कोविड परिस्थितीमुळे 25% अभ्यासक्रम आपला वगळलेला आहे. त्यामुळे सध्या या प्रूफचं तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे. याच्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षपणे प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व करायचं आहे, ज्याच्या पहिल्या प्रश्नामध्ये दिलेले 3 स्टेटमेंट इफ देन फॉर्म, म्हणजे प्रत्येक स्टेटमेंट इफने सुरुवात करून त्याचा मध्य देनने घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे ते दिलेले स्टेटमेंट्स तुम्हाला लिहायचे. 3 वाक्य आहेत. अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरालोग्राम्स आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट वगैरे. तर हे इफ देन फॉर्ममध्ये तुम्हाला 3 स्टेटमेंट हे लिहायचे आहेत. पहिला क्वेश्चन. आणि दुसरा क्वेश्चन आहे, राईट कन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. दिलेल्या त्या 3 स्टेटमेंटचा तुम्हाला कन्व्हर्स लिहायचा आहे, म्हणजे उलट विधान लिहायचं आहे. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 1.3 साठी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ मी पाठवत आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यास नेमका काय करायचा ते तुम्हाला मी सेंड करतोय. या व्हिडिओ सोबतच प्रॅक्टिस सेट 1.3साठी एक स्वतंत्र व्हिडिओ पाठवला जाईल. दोन्ही व्हिडिओंचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि ब्रिज कोर्ससाठी म्हणजे सेतू अभ्याससाठी तुम्हाला आज पुरेसा वेळ मिळणार आहे. आज 29 जुलै आहे, म्हणजे 29 दिवसापर्यंतचा ब्रिज कोर्सचा अभ्यास तुमचा पूर्ण होणं अपेक्षित आहे. कारण 30व्या दिवसानंतर टेस्ट सेकंड म्हणजे दुसरी टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. त्यामुळे आजचा अभ्यास तसा कमी आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 लवकर होईल आणि तुम्हाला ब्रिज कोर्सच्या अभ्यासासाठी वेळ मिळेल. ठीक आहे. दिलेले व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. नेमका काय अभ्यास पूर्ण करायचा ते तुम्हाला पाठवतोय आणि ब्रिज कोर्सचा अभ्यास पण 30 दिवसापर्यंतचा पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.